गळ्याला पाइपिंग करण्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे। हे कापड ह्या पद्धतीने सरळ आहे आणि हे सुद्धा सरळ आहे। आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला तिरकस पट्ट्या घ्यायच्या आहे। त्यासाठी आपण ह्या कापडाला ह्या पद्धतीने आपण दुमडणार आहे आणि या ठिकाणी आपण 1.25 इंचाच्या पट्ट्या आपण कट करून घेणार आहे इथपर्यंत। या पद्धतीने आपल्याला 2-3 ठिकाणी खुणा करून घ्यायच्या आहेत। पट्टीच्या सहाय्याने तुम्ही याला आखून घ्या। आता आपण हे कट करून घेणार आहे। याला आपण मधोमध कट करून घेणार आहे। या पद्धतीने ह्या तिरकस पट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत। आता आपण याला जॉईंट करणार आहे। आता आपल्याला या पद्धतीने जॉईंट करायचे आहे। सरळच करते। या पट्ट्या सरळच जॉईंट करून घेणार आहे। या पट्टीला आपण कडेने टीप मारणार आहे, त्यामुळे गळपट्टीला फिनिशिंग चांगली येते। आता पहिले शिवून झालेला आहे। आता आपण याला आतल्या साईडने गळपट्टी लावणार आहे। त्यासाठी आपण याला उलट साईडने करून घ्यायचं आहे। या प्रकारे याला सुद्धा आपल्याला उलट साईडने आणि शिवाय खालच्या साईडने ठेवायचं आहे। या पद्धतीने असं ठेवायचं आहे। आपल्याला जेवढी बारीक पट्टी पाहिजे तेवढे कमी टीप घ्यायची आहे कडेने एकदम। तुम्हाला जर जाड घ्यायची असेल टीप तर तुम्ही थोडी साईडने घेऊ शकता। गळ्याची पट्टी न ओढता तुम्ही हळूहळू स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून गळा ताणला जाणार नाही। अशा पद्धतीने गोट करताना हा मागचा जो भाग आहे तो असा बोटाने पकडून धरायचा आहे आणि या साईडने ही पट्टी वरून टाकायची आहे। या पद्धतीने हे साईडला असं धरून आणि याला असं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून गोट आपला गोल शेपमध्ये येतो व्यवस्थित। अशा पद्धतीने आपली पाइपिंग रेडी झालेली आहे।